चांगलाच राहिलाय, कारण टीमचा परफॉर्मन्स ज्या वेळेला ढासळतो तेव्हा चेतन पाटीलचा कमबॅक हा महत्त्वाचा असतो. या बॉलवरती विकेट आली तर कदाचित मनोजला 1000 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल. TDC बँकचे संचालक राजाजी पाटील यांच्या शुभ हस्ते. सध्या तरी तेही या मॅचचा आनंद घेतात. वायले साहेब सुद्धा या मॅचचा आनंद घेताना तुम्हाला पाहायला मिळतात. तेही इन ॲक्शनमध्ये तुम्हाला जर थोडासा सराव करताना तुम्हाला पाहायला मिळाले मैदानाच्या आतमध्ये. मांगरूळ संघ जर म्हटला गेला ना तर जिद्द, चिकाटी आणि समर्पण या तिन्ही गोष्टींमध्ये त्याने क्रिकेट खूप चांगला खेळलाय. मांगरूळ गावच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपाटलावरचा एक मोठा संघ मलंगड विभागातून आज बदलापूर नगरीमध्ये आलाय. अजिंक्यसाठी हा बॉल मागे चाला, फिल्डरने अडवला गेलाय, थोडासा पुढे आला, अपील सुद्धा झाली आहे, परंतु या ठिकाणी एकही धाव मिळणार नाही. सुरुवात खूप धमाकेदार या ठिकाणी होत असताना हा पहा ॲक्शन रिप्ले. मनोजची जी गती आहे ना, त्या गतीमध्ये नेहमी तो चेंजेस करत असतो. कधी कधी जो फास्ट बॉल त्याच्यानंतर त्याला टर्न प्राप्त करायचा असला तर त्याच्या बोटांवरती तो जरूर त्या बॉलची ग्रिपिंग अगदी व्यवस्थितरित्या पकडत असतो आणि त्याच्यानंतर तो बॉल तो टर्न करत असतो. ही शैली आहे या गोलंदाजाकडे. अजून एक वेगवान बॉल, राकेश पाटील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, त्यालाही फेस करता आलेला नाही हा चेंडू. मग तुम्ही विचार करू शकता की किती फास्टर बॉलर असेल. आपण ॲक्शन रिप्ले. टप्पा पडला, थोडासा इन कटर आतमध्ये येणारा, सिमेंट विकेटवरती पडल्यानंतर नेव्हिया बॉल आतमध्ये आणणं तेवढंच सोपं नसतं, कारण सेनामातीने सारवलेल्या विकेटवरती तुम्ही टर्न प्राप्त व्यवस्थित करू शकता. परंतु आतापर्यंतच्या 4 बॉलमध्ये 1 विकेट आणि एकही धाव खर्च केली नाही आहे गोलंदाज मनोजने. यावेळेला ऑनसाईडला चाललाय बॉल, एकही धाव नव्हती, परंतु आता टप्पा पडलाय आणि बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अखेरकार रुंदे टीमचं खातं उभारलं जाते. अजिंक्यच्या बॅटमधला पहिला चौकार. अजिंक्यच्या बॅटमधनं चौकार आलाय पहिला. धावफलक उभारलं नव्हतं, एक गडी तंबूच्या छायेमध्ये पोहोचला होता, थोडासा प्रेशर वाढत होता. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये प्रेशर वाढवत होता मनोज आणि त्या प्रेशरला रिलीज करणारा हा चौकार रुंदे टीमच्या खात्यामध्ये. शेवटचा बॉल, तोही हाफ ट्रॅकर आता कव्हर्सला पाठवला गेलाय. डीपला फिल्डर आहेत, अनेक बाउन्सवरती त्याने चेंडूला फील्ड केलं. त्या ठिकाणी आपल्याला डीपमध्ये लॉंग ऑफला पाहायला मिळाला. फिल्डिंग करत असताना शक्ती त्याच्या हातामध्ये बॉल. दरम्यान आपण पाहिल्यात या बॉलवरती धावा जर पाहिल्या तर 2 धावाने टीमची टोटल पुढे जात असताना इकॉनॉमिकल षटक फक्त 6 धावा, 1 विकेट खात्यामध्ये मनोजच्या. रुंदे टीम बॅटिंग करत असताना 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा 6. सामना तुम्ही बघत आहात. रुंदे आणि त्यांच्या विरोधात संघ मांगरूळ. नेहमी या टीमचा लीडर राकेश पाटील राहिलाय. त्याचा वाढदिवस राजेजी पाटील यांच्या उपस्थितीने आपण थाटामाटाने आणि जल्लोषाने बघितला. पॅडी पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1444 रुपयाचं पारितोषिक. या गावातून अनेक सारे क्रिकेटचे श्रोते आहेत. मांगरूळ गावाने एक आवाज दिला, सूरज पाटील, तेही एक उत्तम गायक आहेत, तेही सध्या या मॅचचा आनंद घेतात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. नकुल, नेहमी रात्रीची जर तुम्हाला भूक भागवायची असेल ना तर 1च्या नंतर डावलपाडा या ठिकाणी नकुल यांचा वडापाव कॅन्टीन आहे. तिथे कांदे पोहे, मिसल, वडापाव, चाय हे तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. तेही या मॅचचा आनंद घेतात. त्यांचेही बंधुराज तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. तेही मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचंही सहर्ष स्वागत. अनेक सारे असे क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत ना, ते या मांगरूळ संघाला नेहमी सपोर्ट करत असतात. त्या सर्व सपोर्टरांचं मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. ओव्हर नंबर 1चा खेळ संपला. टीमची धावसंख्या 6, गडी गमावला गेला 1. आता आलाय चेतन पाटील, ज्याच्या हातामध्ये तुम्ही कॅच पाहायला मिळाली. जिथे बाद झाला उदयला त्याने परतीचा प्रवास करण्यास भाग पाडलं आणि आता तोच आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका, 20 मिनिटं तुम्हाला 4 षटकांसाठी दिलेली आहेत. संघ मांगरूळ या गोष्टीची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चेतन समोर लेफ्ट आर्म बॅट्समन कल्पेश. चांगला बॉल, एक्सप्रेस डिलिव्हरी, फेस करता आला नाही कल्पेशला. नेहमी तुम्ही लेफ्ट आर्म बॅट्समनच्या विरोधात उजव्या हाताच्या गोलंदाजाने राऊंड द विकेटने गोलंदाजी करताना बघितलंय, पण तो चेतन त्याच अँगलने बॉल टाकतोय. राऊंड द विकेटने नाही तर ओव्हर द विकेटने लेफ्ट आर्म बॅट्समनसाठी तो बॉल टाकतोय. कल्पेशसाठी हा बॉल पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा. जी सुरुवात झाली होती ना खरं तर मनोजची, तशाच पद्धतीने या ठिकाणी सुरुवात करतोय चेतन सुद्धा. पण प्रत्येक गोलंदाजाकडे ना 6 चेंडूंची रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि आतापर्यंत मनोज आणि चेतनने ती रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यांवरती उचलली आहे. टीमची धावसंख्या 6.
यॉर्कर बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला गेलाय, बॉल आला हातामध्ये. जर आधी लक्ष असतं तर कदाचित ही विकेट मिळाली असती, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करणं तेवढंही सोपं नसतं. कारण तुम्हाला हे माहिती आहे की रिदम, रनवे, रिलीज ऑफ डिलिव्हरी, जेव्हा बॉल आपण डिलिव्हर्ड करतो ना तेव्हा आपला बॉडीचा जो बॅलन्स आहे तो पुढे असतो. मग त्या बॉडी बॅलन्सला सांभाळणं, बॉलला अडवणं, बॉलकडे पाहणं, वाकणं, उचलणं, फेकणं, या सगळ्या क्रिया तुम्हाला विदिन अ सेकंड कराव्या लागतात. परंतु या ठिकाणी चेतन पाटीलच्या स्वतःचा फॉलो थ्रू मधला फिल्डिंगचा दर्जा तुम्हाला पाहायला मिळाला. अजिंक्यसाठी हा बॉल घाव घालणारा, लेगस्टम हिट करणारा बॉल होता, पण तो अंपायर सुवळतात शिंदे सर हलवार पद्धतीने त्याने हात खोळले. जसा एखादा मोर पिसारा फुलवताना अगदी हलवार पद्धतीने आधी पिसारा फुलवण्याच्या ॲक्शनमध्ये राहतो ना, तसे आमचे शिंदे सर आहेत. त्यांनी इशारा दिला गेला वाईटचा. टीमची धावसंख्या 8, एक गडी गमावला गेला 1. पुढे टाकण्यात आली लेंथ, अजून एक चांगला बॉल. जास्तीत जास्त डॉट बॉलचा रेशो बघितला ना तर आता विशाल भोईर हे सध्या तरी स्कोरकारवरती डॉट बॉलचा रेशो जास्त लिहित आहेत, कारण सध्या तरी या इनिंगमध्येही जास्त डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाल्यात. खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्कर दुसऱ्यांदा आला, समोर होता त्या ठिकाणी अजिंक्य, त्याच्यासाठी हा यॉर्कर बॉल दुसरीचा प्रयत्न. इथनं विकेट मिळू शकली असती, कलेक्ट झाला नाही, इथनं चुकी झाली, अन्यथा कल्पेश मैदानाच्या बाहेर परतला असता. परंतु इथनं विकेट होतीये सेफ. या बॉलवरती मिळतात धावा 2 आणि 2 धावसंख्येने टीमची टोटल पुढे जात असताना टीमच्या धावसंख्येवरती बदल होतोय, तो म्हणजेच 10 धावसंख्येचा. शेवटचा बॉल या ओव्हरमधला, धावा झाल्या 10, गडी गमावला गेला 1. चांगला बॉल, तेवढाच चांगला फटका, बॉटमहॅंडचा सुंदर वापर, जास्त ताकद नव्हती. वाडिश लॉंगॉनला बॉलला पाठवलाय, मनोज त्या ठिकाणी आहे, बॉलला ॲक्युरेटली फेकतायत. विकेट किपरच्या मागे बॉल चाललाय, परंतु 2 फिल्डरचं बॅकअप. अशा पद्धतीने जर हे षटक जर आपण पाहिलं तर इकॉनॉमिकल राहिलं. हा प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेला आणि संघ मांगरूळला सपोर्ट करण्यासाठी हे जे प्रेक्षक आहेत त्यांची आरोळी तुम्हाला पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा टीमच्या टोटलमध्ये 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघ रुंदे. पाहायला मिळते 11. खतर संघ खेळतोय मांगरूळ. मांगरूळ टीमचे समर्थक सुद्धा भरपूर आलेले आहेत. राजेश पाटील सुद्धा खरतर मांगरूळ गावाला बिलॉंग करतात आणि ही सुंदर साऊंड सिस्टम आहे, ती साऊंड सिस्टम सुद्धा मांगरूळ गावातूनच या स्पर्धेमध्ये प्रोव्हाइड झाली. संदेश पाटील यांची सुंदर साऊंड सिस्टीम, ज्याने आमच्या आवाजाची दुसऱ्या रात्रीमध्ये सुद्धा काळजी घेतली आहे. नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय आणि त्याच्यावरती झाला अटॅक. अमोल होता, अमोलवरती अटॅक चढवत असताना आज तो अजिंक्य, ज्याची विकेट आली असती परंतु बॉल कलेक्ट झाला नाही, तिथे त्याची विकेट सेव्ह राहिली आणि त्याच अजिंक्यच्या बॅटमधून हा षटकार. ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. अमोलचा बॉल थोडासा पुढे पडण्यात आला, बॅट फिरली, जबरदस्त बॅट स्विंग होता आणि तो बॉल षटकार. धावसंख्या 17. अजून काहीशा वाढवायच्या होत्या, कारण आतापर्यंतच्या खेळीमध्ये थोडासा कचरा, त्याच्यामुळे माहिती आहे की आता सिर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और लढेंगे. क्रिकेटमध्ये तुम्हाला खरं तर आकडेवाडी ही कोरत असताना पुढे जावं लागतं, पण तो पहिल्या 2 ओव्हरमध्ये जास्त आकडा जोडू शकला नाही, त्याच्यामुळे अमोलवरती सध्या तरी आक्रमण करण्याचा प्रयत्न. अमोलवरती आक्रमण झालाय, बॉल हवेमध्ये, आता जज करतो त्या ठिकाणी फिल्डर, परंतु जाईल त्याच्या आवाक्या बाहेर. बॉलला पाठवलाय मिड विकेट बॉर्डरलाईनच्या बाहेर. इट इज अ कडक. ताकद होती, एनर्जेटिक हा स्ट्रोक. तुम्ही त्याचे फॉरआर्म्स पहा, त्याचा बॅट स्विंग तुम्ही पहा. मिस्टामिंग स्ट्रोक जरी झाला ना तरी अजिंक्यचा बॉल हा बॉर्डरलाईनच्या बाहेरच बहुतांश वेळा जात असावा, कारण त्याचा बॅट स्विंग खूप जबरदस्त आहे. आणि हाय बॅकलिपने खेळणारे जे खेळाडू असतात ना त्यांचा बॅट स्विंग हा वेगाने असावा, आणि तोच वेगाने तुम्हाला पाहायला मिळाला बॅट स्विंग. 23 धावा आणि त्याच्यामध्ये अजून ॲड करा 6. काय सुंदर फटका, लांब लचक, अगदी आमच्या स्टेजला सलामी देणारा हा अजिंक्यचा दुसरा वार षटकार.
काय सुंदर फटका होता. जे घडलं बिघडलेलं नव्हतं टीम मांगरूळच्या बाजूने ते आता या ओव्हरमध्ये घडलंय. यंगस्टरला संधी दिली, अमोलला प्रमोट केलं. तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 ओव्हरमध्ये फक्त धावा 11 होत्या, परंतु या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा 4 चेंडूंमध्ये त्याने खर्च केल्यात. ओव्हर द विकेटने कमी गतीचा बॉल, व्हेरिएशन, आता गतीमध्ये परिवर्तन केलंय. फसवलं गेलं. 2 मोठ्या फटक्यांचं प्रत्युत्तर लगेचच रिटर्न आपल्याकडे वळवत असताना क्रिकेटमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट कमबॅक तुम्हाला करावाच लागतो. कारण जेव्हा दबाव असतो ना तेव्हा दबावामध्ये रती महारथी सुद्धा अशा मिस्टेक करत असतात. त्याच्यामुळे दबावामध्ये चांगला बॉल डिलिव्हर केला आणि 2 मोठ्या फटक्यानंतर डॉट बॉल. यावेळेला ऑनसाईडला पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न होता, पण तो 2 षटकारांचं प्रत्युत्तर चांगलं दिलं गेलं. अजिंक्यला 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. धावा 29. बॅटिंग करत असताना संघ रुंदे. फॅन फॉलोअर किती आहे, लगेचच त्याचा फॅनचा आवाज आला. कारण ही एक खासियत आहे. अनेक प्रेक्षक त्यांनी त्यांच्या शैलीवरती मिळवून ठेवल्यात. तोही तुम्हाला पाहायला मिळेल इन ॲक्शनमध्ये, बॅटिंगमध्ये. ओव्हर नंबर 2 अर्थातच या इनिंगमधला 4था षटक कंटिन्यू करतोय मनोज. आणि या ठिकाणी पहा, इथनं पुढे आला, इथनं संधी प्राप्त झाली. आता फलंदाजाला बाद करण्याची, पण तो हिट झाला नाही. इथनं काहीशा एक्स्ट्रा धाबा जरूर मिळतील, परंतु थांबवलंय. व्हाईट बॉल सुद्धा अंपायर पाहत दर्शवतात. व्हाईट बॉल हा इशारा शिंदे सरांचा या ठिकाणी येत असताना या बॉलवरती मिळते सिंगल. हिट झाला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु आता मिळते सिंगल. आणि आता स्ट्राईकवरती आणलं जात आहे फलंदाज अजिंक्यला, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 27 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. मनोज आलाय सेकंड स्पेल त्याचा कंटिन्यू करण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 दिल्या होत्या. ओव्हर द विकेट, यॉर्कर बॉल अपील केली जाते लेग बिफोर विकेटची, पण तो सहमती नाहीये अंपायरशी. या ठिकाणी दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय. दुसरी धाव बनवत असताना कदाचित फलंदाज होईल, बाद परतेल मैदानाच्या बाहेर. कल्पेश विकेट राहते सेव्ह, म्हणजे या बॉलवरती मिळते सिंगल. धाव होतील 32. कुरुटले येतात, थोडेसे बाजूला आलेत तर अतिउत्तम होईल. थँक्यू सो मच. कारण कॅमेऱ्याचा अँगल थेट स्क्वेअर लेगला अगदी समोरासमोर आहे, त्याच्यामुळे अँगलमध्ये फक्त तुम्ही येत आहेत. धावा झाल्यात 32. 3.1 षटकाचा खेळ संपलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पंकज आणि स्ट्रायकिंग इनवरती अजिंक्य. फास्ट बॉल, कडा लागली आहे, बॉल मागे चला. लेमन कडा होती, बॅटच्या आतली कडा. चांगली विकेट किपिंग झाली राकेश पाटील यांच्या माध्यमातून. इथे डॉट बॉल. पहिला चेंडू जो एक्सप्रेस टाकला होता ना, त्या गतीमध्ये भरपूर वाढ होती, परंतु गतीवरती नियंत्रण नव्हतं. मनोजचा व्हाईट बॉल पहिला आला, तिथे स्ट्राईक रोटेट झाली. कल्पेशला खरं तर विकेट सॅक्रिफाईस त्याची करावी लागली. पंकजला आणलं मैदानाच्या आतमध्ये आणि अजिंक्यसमोर एक चांगला बॉल डिलिव्हर्ड केला गेला मनोजने. तिथे त्या बॉलवरती उत्तर नव्हतं मनोजच्या अगेन्स्ट. धावा झाल्यात 32. गडी गमावलं गेल्या. 2 मॉडर्न टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ही स्पर्धा मल्लंगड विभागामध्ये अनेक घराघरात पाहिली जात असेल. कदाचित हे जे खेळाडू खेळतात यांच्या घरात सुद्धा ही वाहिनी ओपन करून यूट्यूबवरती मांगरूळ टीमचा परफॉर्मन्स आणि रुंदे टीमचा परफॉर्मन्स सध्या तरी हे दोन्ही गावचे प्रेक्षक हे बघत असतील हा सामना. ओव्हर द विकेट, हा पंप पुल करण्याचा प्रयत्न. ऑन साईडला बॉल चलाय, फिल्डर आल्या त्या ठिकाणी. एक सिंगल झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, फंबल झाले क्षेत्ररक्षक, म्हणून या 2 धावा पूर्ण झाल्या.
पण हाफ चान्सेस डबलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी रुंदे टीम आता वारंवार ट्राय करेल, कारण तिलाही माहिती आहे की अजिंक्यला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग इनवरती आणायचं आहे. जो स्लो हिटर आहे टीमचा, त्यासाठी त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक दिली ना तर कदाचित या धावसंख्येवरती कधी परिवर्तन होऊ शकतो. त्याच्यासाठी रिक्स उचलली. इथनं मिळतात धावा 2. टीमची धावसंख्या 34. ओव्हर द विकेट बॉल मध्ये इथनं विकेट मिळू शकते. स्वतः मनोज कॉन्फिडंटली कॉटन बॉलची संधी होती, परंतु या ठिकाणी कॅच सेव्ह राहिली. इथेही मिळतात धावा 2. थोडीशी तुम्हाला पाहायला मिळाली मिसफिल्ड, त्या अनुमानाने आपण बघत आहात. या ठिकाणी मिळतात धावा 2. टीमच्या धावसंख्येवरती बदल होत असताना धावा झाला 36. 3.4 षटकाचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला. अजूनपर्यंत जी खरं तर सॅटिस्फाईड होणारी धावसंख्या आहे ना, ती सॅटिस्फाईड होणारी धावसंख्या रुंदे टीमच्या अकाउंटमध्ये नाही आहे, खात्यामध्ये नाही आहे. कारण डिझर्विंग करत होता कॅप्टन की या खरं तर षटकामध्ये धावा यायला हव्यात, परंतु या षटकामध्ये धावा नाही आहेत. या षटकामध्ये फक्त धावा जर आपण पाहिल्या तर एक व्हाईट बॉल वगळता कंट्रोल करणाऱ्या धावसंख्या आल्या. चांगला बॉल, आधीच बॅट फिरली, फेस व्हेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन होतं. गती परिवर्तन करत असताना हा ॲक्शन रिप्ले पहा म्हणजे तुम्हाला समजेल. आता बॅकअप द हँडने इन कटर आतमध्ये येणारा बॉल, म्हणजेच विचार पडला अजिंक्यला की फास्ट बॉलर टाकणारा मनोज टर्न करू शकतो का. तो त्याच्या मनामध्ये फक्त प्रश्न होता. त्या प्रश्नातलं उत्तर अगदी सरप्राईज करणारं त्याने दिलं आणि मनोजने इन कटर बॉल टाकला आतमध्ये येणारा, जिथे बीट झाला फलंदाज अजिंक्य. धावा झाला 36. या ओव्हरमधला आता शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल होता, कडा लागली आहे. अखेरकार जी विकेट हवी होती अजिंक्यची ती विकेट खात्यामध्ये मनोजच्या. एक यशस्वी फलंदाज 32 धावसंख्या बनवत असताना मैदानाच्या बाहेर जाईल. सफलता मनोजला. 36 या आकड्यावरती झटका. तिसरा 4 ओव्हरचा खेळ संपला, जिथे बॅटिंग करतो संघ रुंदे. सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला रोशन संते सर पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये 2 दिवस ज्याने त्यांच्या समालोचनाची जादू पसरवली. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातलं एक असं नाव, घारिवली गावाला समालोचनाच्या माध्यमातून ज्याने रिप्रेझेंट केलं गेलं. खरं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधून ज्यांची सुरुवात झाली, परंतु असा एकही क्रीडांगण नसेल, अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमधले असे एकही खेळाडू नसतील जे रोशन संते सरांना ओळखत नसतील. घारिवली गावाला बिलॉंग करणारे, ज्या घारिवली गावाने अनेक सारे डॉक्टर दिले आणि त्या घारिवली गावाला डॉक्टरांचं गावही म्हटलं जातं. त्या घारिवली गावातून हा खरं तर नेतृत्व आणि कर्तृत्व बिलॉंग करतोय. सो ते सध्या तरी टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. मोनिशाला डेथ ओव्हरमध्ये, आणि खरं तर मोनिश डेथ ओव्हर स्पेशलिस्टच आहे आणि त्याला पाठवलं गेलं डेथ ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल चांगला वेगवान. 3 गोलंदाजांची सुरुवात जर आपण पाहिली ना तर अगदी सुपर्ब झाली आहे. तिन्ही गोलंदाजांनी चांगलंच कार्य केलं. हा पाल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फिंगर रोल करत असताना राकेश पाटीलला कदाचित शंका होती की कडा लागली की काय, त्याच्यामुळे कॉट बँडसाठी त्याने अपील केली अंपायर्सकडे. स्क्वेअर लेगच्या अंपायरला त्याने प्रश्न विचारला, परंतु ती नकारार्थी मान होती हिरमन खरकर सरांनी. त्या अनुमानाने आपण हा डॉट बॉल बघितला. आता फटका चांगला आहे, दर्जेदार फटका, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आहेत. एक बाउन्स घेतला जरूर चेंडूने, परंतु फिल्डरने अडवलाय बॉलला. 3 फिल्डर त्या ठिकाणी होती, प्रयत्न करता त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झालाय आणि एका फलंदाजाने स्ट्राईकही सोडली होती. स्ट्राईक सोडल्यानंतर आता आपण रेफर करूया की नक्की या बॉलवरती घडलंय काय. थर्ड अंपायर रेफर केला गेलाय. सो आपण चेक करूयात की नेमकं या बॉलवरती घडलंय काय. डायरेक्ट हिट तर झालाय. चेक करत आहोत आपण. इट्स नॉट आउट.
आम्ही त्याच गोष्टीचा विचार केला. बॅट्समन जागेवरती डायरेक्ट हिट झाला. आम्हाला असं वाटलं की बाउंड्रीचा रिव्ह्यू आहे की काय. त्याच्यामुळे आम्ही सरांना विचारलं की रिव्ह्यू नेमकं कसलं. पण तो हरकत नाही आहे, प्रत्येक टीमकडे एक एक रिव्ह्यू आहे. त्याच्यामुळे तो रिव्ह्यू तुम्ही कधीही घेऊ शकता. फेअर डिलिव्हरी असेल, तुमच्या अगेन्स्ट तो रिव्ह्यू येईल तर तुम्हाला तो मिळणार नाही, आणि तुमच्या बाजूने आला तर तुम्हाला रिटर्न तो मिळतो. चांगला बॉल होता, गतीमध्ये परिवर्तन ओळखू शकला नाही. दुसऱ्यांदा आपण असा समीकरण बघितलंय की बॅट्समनने बॉल येण्या अगोदर बॅट फिरवली आहे. कारण लेफ्टम बॉलर जेव्हा असतो ना, विशालाही माहीत असेल, विशाली चांगला फलंदाज आहे, की एखादा लेफ्टम बॉलर त्याच्याकडे नॅचरली शैली असते लेग ब्रेक करण्याची. मग लेग ब्रेक बॉल नॅचरली झाल्यानंतर तो कमी गतीचाच येतो, आणि तेच आपण पाहिलं. फटका चांगला आहे, ऑन साईडला काहीशा धावसंख्या देऊन जाईल. डीपमध्ये फिल्डर फंबल झाले, फेकतात स्ट्रायकिंग एंडवरती. राकेश पाटीलकडे बॉल आलाय पण तो मागे चाललाय. तो बॉल अडवला नरदेशने, पण नरदेशसाठी भरपूर साऱ्या टाळ्या वाजतात. खरं तर मांगरूळ गावातून एकमेव असा खेळाडू आला ज्याने इन्स्टावरती आपलं नाव चर्चेत आणलं. गावातल्या मित्रांमध्ये राहून अनेक साऱ्या अशा गोष्टी त्याच्या पाहायला मिळाल्या ज्या मित्रांमध्ये असताना त्याने भरपूर प्रसिद्ध केला. आणि नरदेश एक वेगळे कलाकार आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही आरोली प्रेक्षकांची. स्ट्रेच केलं बॉडीला, परफेक्टली गॅपमध्ये खेळतात. दोन फिल्डर आहेत, त्यांच्या गॅपमधून अगदी रॅपिडली बॉल तुम्हाला बाउंड्रीच्या बाहेर ट्रॅव्हल होताना बघितलं. पंकजच्या बॅटमधून हा चौकार, आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 44 फुटला गेले. स्ट्रोकसाठी जागा बनवली. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार, आणि धावा 44. मित्रांनो, नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. टीम नेवाळे आणि पागड्याचा पाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करत आहोत की तुम्हाला टॉस करण्यासाठी यायचं आहे. शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा होता. यॉर्कर बॉल, समोर जागा सोडली, दुसऱ्या बाजूला बॉल आलाय. नॉन स्ट्रायकिंगवरती हिट जरूर केला गेलाय. एक सिंगल मिळाली आहे, दुसरीचा प्रयत्न जरूर करतील. स्ट्रायकिंगवरती फेकी आता आली आहे. आता दुसरीची चान्सच नव्हती. इथनं फलंदाज होईल दुसरी धाव घेता वेळेला बाद, आणि अशा पद्धतीने टीमच्या टोटलमध्ये 45 आणि 46 टार्गेट या ठिकाणी बनवावं लागेल. ते म्हणजेच निशांत 11 मांगरूळ या टीमला. दरम्यान आपण टॉसकडे बोलूयात. टीम पागड्याचा पाडा आणि टीम नेवाली या दोन टीममध्ये ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर पागड्याचा पाडा हा गाव जर म्हटला गेला ना, तर हा गाव छोटासा आहे, परंतु या गावातल्या माणसाची मनं खूप मोठी आहेत. आता खेळण्यासाठी नीरज आलात, अर्थातच आमचा आवडता खेळाडू पागड्याचा पाडा टीममधला नीरज, अर्थातच काचा. सध्या तरी स्क्वेअरलेगच्या कॅमेराच्या भूमिकेमध्ये ते आहेत, आणि त्याच्या नावावरती एक वेगळे विक्रम आहेत. जॉन्टी रूट्स त्याला ह्या गावातून म्हटलं गेलं. 2 अर्धशतक त्याच्या नावावरती, 3 कूलर, 2 सायकल ही त्याच्या नावावरती मॅन ऑफ द टॉर्नामेंटचे आहेत. एवढा मोठा तो खेळाडू, सध्या तरी तो कॅमेरा हँडल करतोय. चला, पागड्याचा पाडा आणि टीम नेवालीचे कॅप्टन आलेले आहेत. टीम पागड्याचा पाडा विनंती करेन कॅप्टनला की लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा. विनंती करूयात की तुमच्या शुभाचे हा टॉस या ठिकाणी संपन्न करावात. टीम पागड्याचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट जय भोले निवाली या दोन टीममध्ये ही आपण मॅच आता यानंतर पाहणार आहोत. कॉइन स्पिन साहेबांच्या शुभाचे केला जातोय. छापा असा कॉल टीम नेवालीच्या कॅप्टनचा कॉल आलाय त्यांच्याच बाजूने, सो डिसिजन सांगायचं आहे. जास्त पेंडिंग ठेवू नका विनंती करेन. आणि तो सामना असेल 4 ओव्हरचा. मित्रांनो, कुठेही जाऊ नका. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये घडताना बिघडताना भरपूर साऱ्या गोष्टी तुम्ही पाहतात. घडणाऱ्या बिघडणाऱ्या गोष्टी सुरळीत करण्यासाठी या क्रिकेटच्या परिपटलावरती 2.5 शब्दांचं भाग्य, 3 शब्दांचं नशीब, 3.5 शब्दांचं क्रिकेटच्या परिपटलावरती आयुष्य बदलण्यासाठी 4 शब्दांची झालेली मेहनत तुमची क्रिकेटच्या परिपटलावरती कामी येते.
त्यामुळेच आता कोणाची मेहनत या मॅचमध्ये येईल, या कोणाच्या मेहनतीला पुढाकार तुम्ही घेताना पाहाल आणि कोणाची मेहनत चांगली राहील जी या मॅन ऑफ द टॉर्नामेंटच्या सुंदर बाईकला तो आपल्या गावी घेऊन जाईल. कुठेही जाऊ नका मित्रांनो, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. नेक्स्ट मॅचमध्ये नेवाली संघाने टॉस जिंकून डिसिजन घेतला गेला फिल्डिंगचा, म्हणजेच बॅटिंग करत असताना तुम्हाला पागड्याचा पाडा संघ प्रथमतः पाहायला मिळेल नेक्स्ट मॅचमध्ये. या मॅचमधलं 46 टार्गेट, हे टार्गेट पूर्ण केले जाईल की हे टार्गेट डिफेंड केले जाईल, या पुन्हा एकदा जाऊया. हरिभक्त पारायण ज्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार करत असताना, अगदी विकासाच्या या कुरुक्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रसार करत असताना दैवताच्या अशा ओव्या गायला गेला ज्यांना महाराजे नाव खरं तर आपण दिलं गेलं. आणि खरं तर प्रवचन, कीर्तन, भजन या सगळ्या खरं तर वारकरी संप्रदायाच्या रस्त्यावरती अनेक साऱ्या अशा प्राशन केलेल्या ओवी त्यांनी प्राशन करून आपल्या हरिभक्त पारायण या वाणीतून खरं तर अनेक सारे विभाग गाजवले गेले. तेच आमचे मार्गदर्शक रमेशजी महाराज शिंदे सर यांच्या शुभवाणीतून ऐकूया हे खेळाचं दुसरं सत्र. इट्स O2. धन्यवाद भाग्यजी म्हात्रे सर. रंगात रंगुडी साऱ्या रंग माझा वेगळा म्हणणाऱ्या क्रिकेटच्या दुनियेमध्ये प्रेक्षक आपण सर्वांचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. पहिली इनिंग कंप्लीट होताना पाहायला मिळाले. रुंदे संघाने बॅटिंग केली आणि 5 षटकामध्ये धावा बनवल्या. 45 विजयासाठी मांगरुल या संघाला बनवायच्या 5 षटकं अर्थात 30 बॉल आणि 46 धावा. म्हणजे या मॅचमध्ये रुंदे संघाच्या गोलंदाजांना सेकंड इनिंगमध्ये त्यांच्या वाट्याला संघर्ष फार लपलेला आहे. तो करावा लागेल या मॅचमध्ये. कसरत फक्त आणि फक्त तारेवरची नाही आहे तर तलवारीच्या धारेवरची आहे. ती कसरत करण्यासाठी 22 योद्धे एकमेकांच्या समोर उभे टाकताना पाहायला मिळत आहेत. जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रुसंगी युद्ध आमचे सुरू असं म्हणतात. क्रिकेट आणि युद्ध यामध्ये फक्त एक फरक आहे. युद्धामध्ये रक्तपात असतो, क्रिकेटमध्ये तेवढं सोडलं तर सगळं वेगळं कोणतंही नाही आहे. आणि आज ठसन क्रिकेट या मैदानावर पाहायला मिळेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मनामध्ये उर्मीचा प्रेरणास्रोत जागा करत असताना विजयाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 2 फलंदाज ओपनिंग पेअर मंद मंद पावलांनी मनामध्ये विजयाची अपेक्षा ठेवून खेळपट्टीकडे पोहोचताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण पाहू शकाल टीम मांगरुल बी, तर एका बाजूला टीम तुम्हाला पाहायला मिळेल रुंदे. माफ करा, मांगरुल ये. मांगरुल आणि रुंदे या 2 संघाच्या दरम्यान ही लढत तुमच्या भेटीला येऊन ठेपलेली आहे. गोलंदाजांना आपली कलात्मकता या मॅचमध्ये सिद्ध करायची आहे. आमदार चषक ढोके 2025च्या वतीनं पुन्हा एकदा या रात्रीच्या प्रहराला प्रेक्षक आपणा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेल्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. सामन्याला होती सुरुवात. ऑल इज सेट. फिल्डिंग देखील सज्ज होताना पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज आहे. स्टार्किंग एंडवर बॅट्समन आपण पाहतोय मांगरुल संघाच्या वतीनं. बॅट्समन मनोज. पहिला बॉल लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय का प्रश्न विचारला आणि ऑफिशियल सांगत असताना नाही. या सिटचा वाईट बॉल. एक आगळी वेगळी शैली आहे. पहा, हे चित्र पाहायला फार बरं वाटतं. आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे. तो अनपेक्षित न होता अपेक्षित व्हावा याचसाठी केला अट्टास. हा क्षण गोड व्हावा. इज ऑफ द मार्क. वाईट बॉल. समोरच्या दिशेला फटका अतिशय जबाबदारीने खेळले, परंतु इनफिल्डला भेदलं नाहीये. शॉर्ट मिड ऑनला इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. या प्रकारचं क्षेत्ररक्षण टीम रुंदे संघाला विजयाकडे घेऊन जाईल. आणि समजदारीचा खेळ, अभ्यासपूर्ण क्रिकेट या मॅचमध्ये मांगरुल संघाला देखील पुढे घेऊन जाईल. पण विजय मात्र एकाच संघाचा. ओव्हरपिच बॉल. फटका चांगला आहे. टीट फॉर टॅट. बॉल निघून गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन मनोजच्या बॅटमधनं तडाखा. षटका. खिलाड़ी खेल को पलटना जानते. 12 बार पलटवार. एक तेरी तो एक हमारी. बारी बारी सबकी बारी. फलंदाज मनोज. सुरुवात चांगली करून दिली मनोज यांनी. संयम मात्र गमावला. असं म्हणतात, अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो. चांगला चेंडू बॅटच्या रडारमध्ये भेटला तर त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवा. एक षटका ठोकला होता बॅट्समन मनोज यांनी. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला. आणि आम्ही नेहमी म्हणतो ना की ऑल ग्लिटर इज नॉट गोल्ड.
चकाकणारं जसं सगळं सोनं नाहीये ना, तर त्याच अनुषंगाने प्रत्येक चेंडू हा फलंदाजांच्या बाजूने नाहीये. काही चेंडू गोलंदाजांचे ठरलेले असतात आणि त्याच अनुषंगाने चेंडू फेकला गोलंदाज अजिंक्य यांनी घेतली विकेट, मोठी विकेट. मनोज बाज होताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज आकाश. थेंबे थेंबे तळे साचे का होईना, परंतु 5 षटक आणि 46 धावांचा प्रवास. या मॅचमध्ये गोलंदाजांच्या वाट्याला फार मोठा संघर्ष लपलाय, तो करावा लागेल. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. जब तक ना पडे हातोडी की घाव पत्थर पर, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता, असं म्हणतात. आणि त्याच अनुषंगाने करावा लागेल प्रयत्न गोलंदाजी करणाऱ्या टीम अर्थात रुंदे या संघाला. आपल्याकडे आहे किती, त्यापेक्षा आपल्याला खर्च किती करायचे आणि वाचवायचे किती, या गर्ततेमध्ये रुंदे संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कारण धावा वाचवणं हे त्यांचं काम आहे आणि धावा बनवणं या मॅचमध्ये टीम मांगरूळ संघाला ते काम मात्र या मॅचमध्ये करावं लागेल. शॉर्ट ऑफ गुडलेनचा बॉल होता, बॅकफूट आले, पंच करण्याचा प्रयत्न केला, परंतु गॅप शोधण्यामध्ये असमर्थ राहिले फलंदाज आकाश. पहिला डॉट. टीमची टोटल धावफलकावर 7 धावा. 9.10ची सरासरी या मॅचमध्ये पाहायला मिळाली ना, तर एक पाऊल पुढे टाकेल टीम मांगरूळ, शंका नाहीये. समोरच्या दिशेला फटका चांगला आहे, जबाबदारीचा स्ट्रोक, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते. वेल स्टॉप. चेंडू वाढवलाय, उचललाय, फेकलाय. या कालावधी दरम्यान एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीम मांगरूळ या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 1 गडी बाद. आतापर्यंत 8 धावा. पहिल्या षटकाची कामगिरी पूर्ण करताना पाहायला मिळाली टीम मांगरूळ. क्रिकेटचा खेळ जबाबदारीने खेळला जातो, समजदारांचा खेळ आहे आणि म्हणतात ना, रक्तावरील क्रिकेट जेव्हा जागा होतो तेव्हा जग जरी तुमच्या विरोधात गेलं तरी जिंकणं हे कायमस्वरूपी अबाधित राहतं. टप्पा चूक आहे, बाउन्स कमी झाला, निघून गेला हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. एंड इज वेल अँड ऑल इज वेल. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू डॉट. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावांचा पाठलाग करणारी टीम मांगरूळ या संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 8 धावा. दोन 2025 हा दैदीप्यमान सोहळा. प्रेक्षको, काही गोष्टी फक्त आणि फक्त डोळ्यांच्या पापण्यांपुरता मर्यादित असतात, पण काही गोष्टी आणि काही क्षण फक्त डोळ्यांच्या पापण्यांपुरता मर्यादित नसतात. एक पाऊल पुढे टाकलं, मागे वळून पाहिलं की ते क्षण कायमस्वरूपी काळजात कोरले जातात. आणि आज ढोकेकरांचा मान सन्मान, अभिमान, स्वाभिमान वाढवणारी स्पर्धा, गावाचं ऐक्य असणारी स्पर्धा, औत्सुक्याचं प्रतीक ठरणारी स्पर्धा, प्रेरणेचं प्राबल्य दाखवणारी स्पर्धा आहे आमदार चषक ढोके 2025. आपणा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक ससने स्वागत आहे. एका क्षणाला वाटलं की सामना लवकरात लवकर संपतोय की काय, परंतु जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत हा सामना संपणार नाही. एका बाजूला गनिमी कावे रचले जात आहेत, प्लॅनिंग केले जात आहेत. टीम रुंदे संघाच्या वतीनं चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. त्यांना देखील माहीत आहे प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर नियोजन फार महत्त्वाची गोष्ट आहे. कोण विसरेल या जगाला खऱ्या अर्थानं वेड्या ओरडून सांगेल कोण की आजतागायत या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास फक्त नियोजनाने पुढे चाललेला आहे. नियोजन फार महत्त्वाची गोष्ट. क्रिकेट किती खेळता दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, क्रिकेट कसा खेळता याला फार महत्त्व आहे. आणि सध्याच्या घडीला टीम रुंदे संघ यापेक्षा ही गोष्ट कोण जाणेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. टीमची टोटल धावफलकावर 10 आहे. एका बाजूला मजबूत स्थिती करण्याचं काम ती मांगरूळ संघाच्या वतीने चालू आहे. हाफ ट्रॅकेड बॉल बॅटवर कनेक्ट झाला नाही, पुल करण्याचा प्रयत्न होता, अनसक्सेसफुल अटेम्प्ट आणि यावेळेस फेकलाय हा डॉट बॉल. खर तर कोणत्याही गोलंदाजानं बॅक टू बॅक 2 विकेट जर मिळवल्या तर अमोल भावारते, विनायक भावारते यांच्याकडनं त्या 2 विकेटसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. बक्षिसांची खैरात. प्रेरणा दिली जाते खेळाडूंना. पाहूया दिलेली प्रेरणा किती योग्य आहे. शॉर्ट ऑफ गुडलेनचा बॉल, शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न, गॅप मोठा आहे. वी कांट क्लॅप विथ वन हँड असं म्हणतात ना, एका हाताने टाळी वाजणार नाही, एका हाताने झेल पकडला जाणं शक्य कठीण असतं आणि ते काम करण्याचा प्रयत्न डीपमध्ये क्षेत्ररक्षक करत होते. पाहू शकाल तुम्ही रिप्ले ॲक्शनमध्ये. परिणामी चेंडू हाताला ब्रश न होता निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम.
षटकार. हुकलेला षटकार. एअर हॉस्टेसला टाटा बाय बाय करत निघून गेला मैदानाच्या बाहेर. स्क्रीनवर पाहू शकाल भाग्यजी म्हात्रे. हे भालगाव गावाला पडलेलं सगळ्यात गोड स्वप्न आहे. असं कोणतं क्षेत्र नाही त्या क्षेत्रामध्ये भाग्यजी म्हात्रे यांचं नाव घेतलं जात नाही. समालोचन क्षेत्रामध्ये शब्दांची जादू, संगीत क्षेत्रामध्ये माता सरस्वतीची प्रार्थना आणि त्यांनी दिलेला आशीर्वाद गळ्यामध्ये वारंवार पाहायला मिळतो. रोशनजी संते सरांनी मगाशी उल्लेख केला की परिवीरचे सर्वे सर्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अनेक कलाकार त्या स्टेजवर तुम्हाला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने ती मैफिल काय सजली जाते. कीप इट अप. पुढील वाटचालीसाठी लक्ष शुभेच्छा भाग्यजी म्हात्रे. आपलं देखील आभार. वाईड यॉर्कर. क्रिकेटचं क्षेपणास्त्र फेकलंय. शेवटच्या मोमेंटला फक्त वेगाला दिली दिशा आणि बॉल निघून चालला थर्ड मॅनच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट आहे. खेळपट्टीवर मात्र धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळतात फलंदाज. येस अंपायर फक्त आम्हाला इशारा कळवा या बॉलवर धावा किती. एकंदरीत 3 धावा. व्हेरी गुड रेडिंग बिटवीन द विकेट्स. आणि या 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. मांगरूळ संघ एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात. एक विकेट जरी गमावली असली तरी आपली गाडी योग्य ट्रॅकवर आणण्याचं काम फलंदाज आकाश आणि फलंदाज चेतन यांनी केलं आहे. 7 चेंडू खेळले फलंदाज आकाश, 12 धावा त्यांनी देखील बनवल्या. 1 चेंडू खेळले चेतन, अजून अकाउंट त्यांचं ओपन नाही आहे. कॉन्ट्रीब्युशन पाहिलं तर 3-1 खेळाडू बाद झालाय मनोज. फुलटॉस ऑन द राईज. टिट फॉर टॅट आणि बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. हा बॉल किती दूर गेलाय. चौकार आहे की षटकार हे संपर्क सांगत असताना 4 चौकार. कर्णधार आपणास विनंती आहे आपण स्टेजवर यायचंय. नेवाली संघाचे कॅप्टन आपणास विनंती आहे आपण स्टेजवर यायचंय. 4 धावेने धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावफलक लागत असताना पाहायला मिळते 23 धावा. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट गमावलेली आहे. चला अंपायर सूचना द्या आणि सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. जवळपास 12:10 झालेले आहेत. आपल्याला आणखी सामने लवकरात लवकर कव्हर करायचे याची नोंद आपण घ्यायची आहे. तर धावसंख्या धावफलकावर 23 या ठिकाणी पाहायला मिळते. 18 बॉलांनी विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे टीम मांगरूळ या संघाला. 8.00 ची सरासरी इथून देखील गाठली ना तरी मांगरूळ संघ विजयाकडे आगेकूच करेल तीळ मात्र शंका नाहीये. गोलंदाजांना मात्र रणशिंगे फुंकावे लागतील. इथून आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीचा याच वर्तमानामध्ये भूतकाळातील सर्वोत्तम असणारा खेळ भविष्याची उज्ज्वल स्वप्न दाखवण्यासाठी तो दाखवावा लागेल आणि तो करावा लागेल. पर्याय नाही. चौथ्या षटकासाठी रुंदी संघाच्या वतीने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजिंक्य, माफ करा, तिसऱ्या ओव्हरसाठी ज्यानं पहिलं षटक देखील हाताळलं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केला. 1 विकेट देखील महत्त्वपूर्ण मिळवली. लवकरात लवकर मनोजला बाद केलं पण त्यानंतर संपूर्ण किल्ला संपूर्ण दारोमदार खेचून घेण्याचं काम उर्वरित फलंदाजानं केलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा परिपाक अबाधित ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आकाश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना पाहायला मिळत आहेत. संघाला धावांची गरज असताना ती गरज जोपर्यंत मी मैदानावर सज्ज आहे भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. टिट फॉर टॅट मॅक्सिमम षटकार. आपल्या उंचीचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये करत असताना फलंदाज आकाश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना पाहायला मिळत आहे. क्या बॅटिंग चालू आहे. व्हॉट अन एलिफंट सिक्सर. आणि इथे स्तुती केली. मैदान सोडावं लागेल फलंदाज आकाश यांना. परफेक्ट चॅनेल टू चॅनेल गोलंदाजी पाहायला मिळाली. यापूर्वीचा चेंडू थोडा आखूड होता, अगदी बॅटच्या रडारमध्ये होता. इथे पुढे ठेवला आणि क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा सन्मान आहे. एक भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि एक गोलंदाजांचा यॉर्कर. इथे यॉर्कर लेनचा चेंडू फेकला. यावं लागेल माघारी फलंदाज आकाश यांना.
पुन्हा एकदा आकांक्षा आणि महत्वाकांक्षा थोड्याशा जागे होताना पाहायला मिळतील टीम रुंदे या संघाच्या. विकेट मिळवली पण बॉल शिल्लक आहेत 16 आणि बनवायच्या 17. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे एक एक सिंगल धाव लपलेली आहे. या मैदानावर इतिहास रेखाटावा लागेल. स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर या मैदानावर तुम्ही पाहिलं असेल त्या स्पर्धेमध्ये जाई संघानं देखील रेकॉर्ड रचला होता. प्रतिस्पर्धी संघाला 6 चेंडूमध्ये एका धावेची गरज. गतवर्षी 6 चेंडू डॉट बॉल फेकले होते. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात कारण क्रिकेटचं विश्व फार मोठं आहे. त्याचा अंत लागणं आणि त्यांची उंची मोजणं अजूनपर्यंत कोणती मशीन तयार झालेली नाही आहे. क्रिकेट खेळणारे आले, क्रिकेट पाहणारे आले, क्रिकेट जगणारे आले, पण क्रिकेटवर भाष्य करणारा भविष्यकार अजून जन्माला यायचा बाकी आहे. याच मैदानावर आपटी विपक्ष जांभिवली आपटी संघानं बॅटिंग करताना 83 धावा ठोकल्या, पण त्यांचा पुरेपूर तो पूर ओलांडत असताना 84 धावा बनवण्याचं काम प्रतिस्पर्धी टीम जांभिवली संघानं देखील केलेलं आहे. 6 चेंडूमध्ये 50 देखील रबर बॉल क्रिकेटमध्ये होताना आम्ही पाहिलेले आहेत. 6 चेंडूमध्ये एक सुद्धा होत नाही, 6 मध्ये 36 देखील बनतात. येस, व्हाईट बॉल, एक सिंगल मिळाली आणि एका सिंगल धावेच्या साथीनं टीमची टोटल धावफलकावर 31 धावा. 2 विकेट्स गमवत असताना 31 धावा. भन्नाट वेग, अचूक टप्पा यावेळेस मात्र पाहायला मिळाला. इथून प्लॅनिंग करावे लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीम रुंदे या संघाला. काहीतरी बदल करावाच लागेल. एक छोटासा बदलाव बडे कामयाबी का हिस्सा बन जाता है. आणि कोणता बदल आहे जो यशाची शिखरं पार करण्यासाठी टीम रुंदे संघाला पुन्हा एकदा या मॅचमध्ये घेऊन येईल. सध्याच्या घडीला वर्चस्व आहे टीम मांगरुळ या संघाचं कारण बॉल शिल्लक आहेत 13, विजयासाठी बनवायचे 15, विकेट्स गमावल्यात फक्त आणि फक्त 2. योग्य ट्रॅकवर आपली गाडी आहे. धावांची टूर्स आणि ट्रॅव्हल्स धावताना पाहायला मिळते. इथे मिडल करू शकले नाही, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न परंतु नाही, पूर्णपणे ब्लॉक करून टाकले गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. या मॅचमध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा येईल का हा प्रश्न मात्र प्रेक्षक विचारत असतील, कारण प्रेक्षकांना फक्त आणि फक्त रफ अँड टफ मॅच पाहायचे आहेत आणि त्याच अनुषंगाने हा सामना बनेल का. प्रेक्षको, एकंदरीत 3 ओव्हरचा खेळ संपला. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये टीम मांगरुळ संघाला बनवायचे आहेत 7.50च्या सरासरीने अजूनही तब्बल 15 धावा. बारा चेंडू आणि विजयासाठी 15ची आवश्यकता आहे. सामना इथून देखील टर्न व्हायला वेळ लागणार नाहीये. बाकीत करणं जरा अवघड आहे, परंतु पाहूया. हे षटक फार महत्वाचं आहे. सेकंड लास्ट ओव्हर इज द मिरर ऑफ दिस मॅच. या मॅच मधील हे षटक म्हणजे खऱ्या अर्थानं आरसा आहे. पहिला बॉल शफल झाले, थोडे पाठीमागे आले आणि बॉलला थेट पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. टिट फॉर टॅट ऑन द राईट किरण याला म्हणतात. लेन केली पिकअप, बॅटचा फेस खोललाय. व्हॉट अन अमेजिंग शॉट इट वॉज. षटकार. टिप ऑफ बॅट ती देखील क्लास पाहायला मिळाली. स्टान्स चेंज केला, फुटवर्क थोडासा योग्य पाहायला मिळाला. क्रिकेटचा क्लास कसा असावा, प्रॉपर टायमिंगला महत्त्व दिलं, मग शक्तींना जास्त शक्ती लावावी लागली नाही.
फक्त बॉल बाउन्स झाला. स्कूप करत असताना बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ठोकला बॅट्समन शक्ती यांनी. इथून देखील हा सामना टर्न करायचा असेल तर या क्षणापासून गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. एक लाईफ लाईनला पुढे आणावं लागेल. विकेट टेकिंग बॉलिंग किंबहुना डॉट बॉल त्याच अनुषंगाने प्रयत्न केले जातील का प्रश्न विचारावा लागेल. अगदी समोर खेळलेत, एक सिंगल तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही, थांबवलंय स्वतःला. त्यांना देखील माहित आहे संयम फार महत्वाची गोष्ट आहे. 10 पावलं उंच झेप घ्यायची असेल, पुढे जायचं असेल तर 4 पावलं पहिल्यांदा मागं यावं लागतं. हा जगाचा यशाचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे. पण एका बाजूला पाहिलं तर गोलंदाजी करणारी टीम, रुंदे संघाच्या सर्व गोलंदाजांच्या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर निस्तेज आणि टेन्शनचं वातावरण आहे. शॉर्ट ऑफ गुडलेनचा बॉल आहे, फक्त ऑन साईडला वेगाला दिली दिशा. स्वप्नांच्या पलीकडे धावलो मी, मजवरी आघात झाला आणि स्वप्न पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही. या रात्रीमध्ये या सावलीशी संवाद झाला. हा संवाद पूर्ण करायचा आहे. ही शर्यत आम्हाला जिंकायची आहे. त्याच अनुषंगाने शर्तीचे प्रयत्न चालू आहेत. गोलंदाजी करणारी टीम आपण पाहतोय रुंदे सध्या कल्पनेच्या काहुरामध्ये जगताना पाहायला मिळते. कारण त्यांना देखील माहिती आहे बॉल शिल्लक आहेत 9 आणि धावा बनवायच्या. प्रतिस्पर्धी संघाला फक्त 7 आणि त्या अनुषंगाने जर गोलंदाजी करायची असेल तर मात्र नेमकं करायचं काय. एका बाजूला सेन्सिबल क्रिकेट, अभ्यासपूर्ण क्रिकेट खेळला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीम मांगरुल या संघाच्या वतीनं. त्यांना माहिती आहे एका तासामध्ये जर आम्हाला 30 किलोमीटर अंतर गाठायचं असेल तर प्रति वेगाने जायचं नाही आहे. गाडीला जास्त त्रास द्यायचा नाही, हळवारपणे पोहोचायचं. आम्ही आमच्या ध्येयापर्यंत आरामात पोहोचू. त्याच अनुषंगाने सेन्सिबल क्रिकेट, बॉलला फक्त ढकलून दिलं, एक सिंगल कंप्लीट केली. टीमची टोटल धावफलकावर 40 धावा. 8 आणि 6 समीकरण सोपं आहे. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप मोठा आहे, आडव्या बॅटनं खेळले, स्क्वेअर ऑफ द विकेट आणि बॉल निघून गेला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 4 4 4 चौकार. विजयाकडे आगेकूच करताना पाहायला मिळते टीम मांगरुल. यावेळी देखील फटका चांगला आहे, स्वीप करत असताना मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी सज्ज आहेत. एक सिंगल कंप्लीट करताना पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा